कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 कोटीचा निधी मंजूर केलाय। त्याबाबतचा जी.आर. काल प्रसिद्ध झाला। निधी प्राप्त झाल्यामुळे नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाला गती मिळणार आहे। त्यामुळे आज रंगकर्मी व कलाकारांच्या वतीनं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यात आले। केशवराव भोसले नाट्यगृहा ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते व रंगप्रेमींनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे कौतुक केलं व जाहीर आभार मानले। खरं म्हणजे 8 तारखेला घडलेल्या दुर्घटनेनंतर आम्ही रंगकर्मीच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर अस्वस्थ होतं आणि या अस्वस्थतेनंतर आम्ही खूप काही वेगवेगळे विषय लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, आपले सगळ्यांचे लाडके नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पालकमंत्री यांच्याकडे आम्ही वैयक्तिक जाऊन खरं म्हणजे हे सगळं कानावर घालत होतोच। पण 9 तारखेला राजेशजी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांची इथं भेट घडवून आणून दिली आणि त्या भेटीच्या दरम्यान त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की नाट्यगृहाची ही जी वास्तू आहे ही वास्तू जशी होती तशीच दैदिप्यमान परिस्थितीत आम्ही पुनर्बांधणी करून देऊ आणि त्यासाठी 25 कोटी रुपयाचं अनुदान आम्ही तुम्हाला देत आहोत। आणि तो शब्द खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काल खरा करून दाखवला। आणि गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापुरातील इतर कामं जर आपण बघितले आणि त्याचे निर्णय बघितले तर एवढ्या त्वरित एखादा निर्णय घेणं आणि तो घेऊन प्रत्यक्षात तो अंमलात आणणं हे फक्त मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच करून दाखवले। त्यासाठी आम्ही सगळे रंगकर्मी त्यांचे खूप आभारी आहोत। तसेच नियोजन मंडळाचे अध्यक्ष नेहमीच कार्यरत असतात आणि त्यांच्या एकूण कार्यपद्धतीचा जो सपाटा असतो त्याबद्दल नावलौकिक असलेले असे आमच्या सर्वांचे मित्र पण राजेशजी क्षीरसागर यांनीही त्याचा सातत्यानं पाठपुरावा करून ते काल जी.आर. स्वरूपात मंजूर करून दिलेलं आहे। कोल्हापूरचं प्रशासन म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय या सगळ्यांनी पण या महिन्यात सव्वा महिन्यात खूप धावपळ करून जी तांत्रिक प्रक्रिया असती, एखादं टेंडर निघायचं असेल, काम द्यायचं असेल तर तीही त्यांनी अहोरात्र दिवस रात्र काम करून पूर्ण केलेले आहे। रंगकर्मींच्या भावना अशा आहेत की पुढच्या 9 ऑगस्टला म्हणजे केशवराव भोसलेंच्या जयंती दिनानिमित्त हे नाट्यगृह पुन्हा चालू व्हावं आणि त्यासाठी सर्व यंत्रणा ही त्याच पद्धतीनं कामाला लागावे आणि आम्हाला आज दिसतं इथं की त्या पद्धतीनं काम चालू आहे। आम्ही सगळे रंगकर्मी या सगळ्यांचे खूप आभारी आहोत। अशाच पद्धतीचं सहकार्य भविष्यातही आम्हाला लागेल अशी आमची आशा आहे। धन्यवाद। प्रसाद जमदग्नी, रंगकर्मी, कोल्हापूर। तर शिवसेना कार्यकर्त्यांनी नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी लवकरात लवकर जी.आर. निघाल्यामुळे आनंद व्यक्त केला व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राजेश क्षीरसागर यांचे आभार मानले। सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे सन्माननीय संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माननीय राजेश क्षीरसागर साहेब या सर्वांचे सर्व नाट्य कलाकार करवीर नगरीतील सर्व नागरिक यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो। गेल्या 8 ऑगस्ट रोजी ही दुर्दैवी घटना घडली आणि मला चांगलं माहीत आहे सर्वात प्रथम पहिला लोकप्रतिनिधी इथं कोण हजर राहिला असेल तर ते राजेश क्षीरसागर साहेब होते। त्यांचं राजकीय ताकद म्हणा किंवा चांगले संबंध म्हणा, त्यांनी दुसऱ्या दिवशीच सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या केशवराव भोसलेसाठी पुनर्बांधणीसाठी चांगला घसघशीत निधी मंजूर केला आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वचन दिल्याप्रमाणे ते वचन पूर्ण करून 25 कोटीचा जी.आर. आज मंजूर केलेला आहे। 25 कोटी मंजूर झालेले आहेत। मला सांगायला आनंद वाटतो ह्या करवीर नगरीचे कार्याध्यक्ष आणि संवेदनशील असे राजेश क्षीरसागर साहेब, मग ती महापुराची घटना असो, कोरोना काळ असो, करवीर नगरीवर आलेलं कोणतंही संकट असो, केशवराव भोसले दलित प्रकरण असो, सर्वात प्रथम पुढे असतात। आणि मी आपल्याला ग्वाही देतो कोणत्याही परिस्थितीत केशवराव भोसले हे नाट्यगृह माननीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या परंपरेला आणि लौकिकाला साजेसं आणि जसंच्या तसं होणार यात अजिबात शंका नाही। आणि मी पुन्हा एकदा सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, राजेश क्षीरसागर साहेबांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो। यावेळी शहर प्रमुख रणजित जाधव, किशोर घाटके, रमेश खाडे, रणजित मंडलिक, सुनील जाधव, पूजा भोर, अमरशा पाटील, पूजा कामते, पूजा आडदांडे यांच्यासह रंगकर्मी व नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते।